आता किती पण पैसा खर्च होऊ देत, तो बंगला मी परत मिळवणारच रे. मी तसंच बिन बायकोचा नाही मरणार. बायकोच्या ह्या दागिन्यांची शपथ. अरे बायकोच जवळ येत नसेल तर हे दागिने जवळ ठेवून काय उपयोग रे. अरे गायबाने, नालायका, बेशर्म्या, तुझ्या इच्छा येडं तुझ्या. बायकोसाठी सगळं ऐकता ऐकता भीक मागावी लागल तुला. नाही, तिनं तुला कपडे काढून घराबाहेर हाकललं. माझं नाव बदल. अरे बाप आहात का वैरी? पोराचं चांगलं व्हावं ही आशा ठेवण्याऐवजी नाटका लावताय. लावणार नाट. दागिन्यांबरोबर हा वाडा ऐकून टाक. बस बोंबलत. आता पुन्हा भेटायला तुला येणार नाही. आबा, असलं पोरग गेलं त्याला लावत. आबा नका येऊ परत. मला पण तुमची गरज नाहीये. अरे असला बाप तेल लावत गेलं तरी चालेल. आबा, अरे तुम्ही तिघ मिळून त्या 3 बायकांना बंगल्या बाहेर काढणार होतात ना. बायकांसारखे बांगडे हातात घातले तुम्ही. अरे कुठे गेला तुमचा पुरुषार्थ? मला तर शंकाच यायला लागली. तुम्ही पुरुषच नाही आहात. काय तुम्ही पाषाण हृदयी पुरुष आहात. अरे मी एवढा बोंब बोलतोय पण तुमच्या हृदयाला पाजर फुटत नाही. अरे कृष्णा, तुला कळत नाही का? माझ्या एकट्याच्या हातात आहे का ते? अरे मग कुठे गेले बाकीचे हात? धर्मेंद्र, जितेंद्र कुठे गेलेत? बांगड्या घालून गेलेत. अरे बाबा, एवढे 3 शत्रूंना पिटाळायचं तर त्याकरता पैसा पाहिजे ना. आजकाल पैशाशिवाय पानही हलत नाही. म्हणून तुम्ही माझ्या तोंडाला पानं पुसू नका. अरे पैसा पैसा. हे माझ्या बायकोचे दागिने विकून आणलेत पैसे. हे पैसे त्या बायकांना कशाला द्यायचे पैसे? हे पैसे तर आम्हाला पाहिजे. घाला तुमच्या माड्यावर घाला पैसे. हे पैसे घ्या पण या 3 बायकांना या बंगल्या बाहेर काढा, नाहीतर मी हनीमून शिवाय मरून जाईन. डोंट वरी कृष्णा, आम्ही तुला हनीमून झाल्यावर मारू. म्हणजे तुझा हनीमून होईपर्यंत आम्ही तुला मरू देणार नाही. अरे किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही. बस या 3 बायकांना तुम्ही तिघांनी मिळून या बंगल्या बाहेर काढा. मग बघा मी तुमच्या तिघांचा पुतळा उभा करतो माझ्या बागेत. आणि जर बंगल्या बाहेर नाही काढले तिघींना तर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या एकट्याचाच पुतळा उभा करा. करू ना. पण त्याकरता थोडे पैसे लागतील कृष्णा. पैसे त्यात ऍडजस्ट करा ना. अर्धाच पुतळा होईल. नाही नको. पैसे कुठून आणू पैसे? ठीक आहे मी कुठून तरी काहीतरी व्यवस्था करतो. काळजी करू नका. तुम्ही फक्त आवाज द्या. अरे मला नाही या बायकांना. ओके ओके ओके. काय आहे ते पाणी. हा काय कटकटे? कशाला ढोसलं तेवढं पाणी? पुन्हा काय आहे? बाहेर थंडी वाजते. येऊ तुझ्या जवळ? काय जवळ? हा चला. निमूटपणा झोपा तिकडे. जवळ येत आहे. शर्मिला, शर्मिला जवळ कर. अरे एकदा तरी जवळ कर रे. कहीं दूर. शर्मिला. पुष्पा. शर्मिला. शर्मिला जवळ कर. अगं लग्नानंतर माझं नाव कृष्णा बदलून तू राजेश ठेवलंस आणि राजेशलाच जवळ करत नाही. लांबून बोलायचं. जवळ याचं काम नाही. 3 वर्ष झाली लग्नाला, एकदा पण तुम्हाला जवळ केलेलं नाहीयेस. करणार सुद्धा नाही. तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय जोपर्यंत मला शहराच्या बंगल्यात कायमचं घेऊन जात नाही तोपर्यंत हनीमून नाही म्हणजे नाही. अरे पण माझ्यापेक्षा तुला तो बंगला जवळचा वाटतो. पुष्पा जवळ यायचं नाही. माझ्या बापानं तो बंगला बघूनच तुमच्याशी लग्न लावून दिलं. पण त्या 3 महाराण्या त्या बंगल्यातून हलायचंच नाव घेत नाही. त्या 3 महाराण्या बंगल्यातून हलत नाहीत म्हणून आपल्या घरात कधी पाळणा हल्ला नाही. पाळणा हल्ला नाही म्हणून माझे हाल हाल होत आहेत. माझे हाल इतके होत आहेत की आता माझे हाल कुत्रेही खात नाहीये. बस आता यातून एकच माणूस मला मार्ग दाखवू शकतो. तो म्हणजे आबा. आबा 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 बघताय ना माझे हाल? आबा बघताय ना? आबा
नालायका, बेशर्म्या, कैबान्या, तुझ्या आईचं येडं तुझ्या. सांगत होतो ना, पहिल्यापासून सांगत होतो, लगीन करू नको, ब्रह्मचारी राहा. नाही ऐकलं बापाचं. बापाला मारलं ना फाट्यावर. मग भोग आपल्या कर्माची फळं आता. आबा फळं नको आहेत, आपल्याला फुलं हवी आहेत आपल्या वंशाच्या वेलीवर. बाई भुक्या, बाईच्या जातीवर कधी भरोसा ठेवू नये. पुरुषांची वाटच लावणार. तुझ्या आईनं माझी काय कमी वाट लावली? वा वटवट करू नका, उलट मला वाट दाखवा. हाड मेल्या, बायको पुढं शेपूट घालणारं पोरग काय कामाचं? असलं पोरग गेलं त्याला लावत. आबा 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 गेले गेले आबा गेले. अरे पोराची मदत करायची सोडून शिव्या देऊन उद्धार करतात नेहमी. बस आता मी गप्प बसणार नाही. हा, हे माझ्या साखरपुड्याचे फोटो. हे माझ्या हळदीचे फोटो. वा वा, हे माझ्या लग्नाचे फोटो. वा, हे माझ्या हनीमूनचे फोटो. हनीमूनचे फोटो अजून हनीमून झाला नाही, फोटो कसले येणार आहेत? नुसतं आडनाव जवळ कराय, पण जवळच करत नाही माझी बायको. पुष्पा, शर्मिला, फक्त शर्मिला. शर्मिला जवळ कर. काय काढा ना कपडे काढायचे. आबा पाहिलं ना? नाही फोटोतूनच बाहेर येऊ नका. आज माझा हनीमून होणार आहे. अरे वा, काढतो काढतो. चला, बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती हनीमून हनीमून. पटकन कपडे काढू. ते पण काढा ना. हा पॅन्ट. आबा बघा जरा तिकडे बघ ना. ठीक आहे. हनीमून हवाय? बायकोचे दागिने चोरताना लाज नाही वाटली? हा? आता या पुढे जोपर्यंत तुम्ही मला बंगल्यात घेऊन जात नाही तोपर्यंत या घरात पाऊल ठेवायचं नाही. कळलं? पण निघा इथून. माझे कपडे तसेच निघा. हनीमून हवा म्हणे. साहेब 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 काय झालं चिच्ची? गडबड कसली आहे? साहेब असं बाहेर आधी मानव आलाय. तू असून अजून एक? मी नाही, दुसरा. हा. आधी मानव हाजीर हो. पाठवून दे त्याला आत लवकर. आला. हा. अरे बाबा, शाबास शाबास. अरे हा आधी मला नाही, कुठलं जंगली जनावर वाटतंय. अरे मी या बंगल्याचा मालक आहे, मला ओळखलं नाही. आय हेट यू पुष्पा. पुष्पा काका. अरे हे काय केलंस रे? कुठल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला काय? पहिला नंबर नक्कीच येईल. अरे नाही, पहिला नंबर रे. अरे माझ्या बायकोने मला घराबाहेर काढलं, कपडे काढून घराबाहेर काढलं. रस्त्याने येताना एक 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 पानं चिकटवत आलोय. हे तुम्हाला सांगतो, या तिघींना घराबाहेर काढा, नाहीतर मलाच इथे कुठेतरी झाड बनवून उभं राहावं लागेल. चिच्ची, हा. याला चारा पाणी दे. हा. मी त्या 3 बायकांकडे बघतो. अरे पान कशाला फाडलंस? काहीच तोडायला मिळालं नाही.